पारायणाला सुरुवात करू की नाही? पहिल्या दिवशी साडी नेसावं लागणार? सरळ उठून आपल्याकडून होणार आहे काय सगळं? इतके सारे प्रश्न असताना मनात उत्तर आलं, की होय, होईल तुझ्याकडून. आणि लक्षात आलं, की आपली संस्कृती आणि परंपरा आपण जपणार नाही तर कोण जपणार? तर नमस्कार मंडळी, मी आहे आपली खानदेशी मुलगी. दिवस पारायणाचे कसे गेले व पारायण करताना काय अनुभव आला हे सांगणारा हा व्हिडिओ. तर मंडळी, गुरूंच्या कृपेने व आशीर्वादाने प्रवासाला सुरुवात केली. रोज सकाळी 7 वाजता उठणारी मुलगी पहाटे 4 वाजता उठून तयारी वगैरे करून मंदिरात पोहोचल्यानंतर वाचन करणे हा माझा नित्यक्रमच झाला. रोजच्या वाचनादरम्यान काही प्रश्नांची उत्तरे मिळाली, जी अनेक दिवसापासून अडकली होती. मनातील चिंता व दुःख दूर निघून मन स्थिर होतं हे समजलं. आणि हे 7 दिवस माझ्या आयुष्यात एक वेगळा बदल करणारे ठरले. आज पारायणाचा शेवटचा दिवस, तर लवकर तयारी करून आम्ही आलो मंदिरात. आणि उद्या गुरुपौर्णिमा असल्याने सगळ्या तयारीला आतापासूनच सुरुवात झाली होती. संपूर्ण पाठ झाल्यानंतर गुरूंना वंदन करून पारायणाची सांगता करण्यात आली व आज मंदिरात सेवाभाव करण्याचा सुद्धा अनुभव मिळाला. 7 दिवसांमध्ये खूप काही शिकायला मिळालं आणि मनाला जी शांती लागली तिचं शब्दात वर्णन तर करताच येऊ शकत नाही. पाठाची सांगता झाली, नमस्कार करून आता पोते घरी घेऊन निघायची वेळ आली होती. मन भरून आलं होतं, पण जाता जाता ते शब्द काही कानात बसलेच होते. जे म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.